नमस्कार, जनता न्यूजमध्ये स्वागत आहे. तुम्ही पाहताय जनता न्यूज, आवाज जनतेचा. आज आपण वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यामध्ये आहोत आणि मंगरुळपीर तालुक्यातील पंचायत समिती कार्यालय या ठिकाणी आहोत. आज 27 सप्टेंबर. आज बऱ्याच वर्तमानपत्रामध्ये वाशिम जिल्ह्यातील जिल्हा परिषदचे जे CEO आहेत वैभवजी वाघमारे यांच्या विरोधात बऱ्याच संघटना उतरल्याच्या वृत्तपत्रामध्ये आपण बातम्या बघितल्या असतील. परंतु याच कर्तव्यदक्ष अशा वैभवजी वाघमारे यांच्या समर्थनार्थ किंवा त्यांच्या ज्या काही समजा त्यांनी जे काही अभिनव उपक्रम सध्याच्या परिस्थितीत सामान्य जनतेसाठी त्यांनी राबवलेले आहेत, तर त्यांच्या समर्थनार्थ आपल्या वाशिम जिल्ह्यातील आणि मंगरुळपीर तालुक्यातील पिंपरी अवगण येथील दिलीपजी अवगण सामाजिक कार्यकर्ते आणि चांगले एक व्यक्तिमत्व आहे, तर ते आपल्या प्रतिक्रिया सादर करण्यात आहेत. तर त्यांच्या आपण प्रतिक्रिया घेऊया. काय सांगणार तुम्ही? तर आज बऱ्याच वर्तमानपत्रामध्ये आपण बातम्या पाहिल्या असतील. वैभव वाघमारे आपल्या वाशिम जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे यांच्या विरोधात बऱ्याच ज्या काही कर्मचारी संघटना आहेत त्या संघटना उतरलेल्या आहेत. आपण काय बोलणार या संदर्भात? वाशिम जिल्ह्यातील शिवसाहेबांच्या विरोधामध्ये जे काही कर्मचारी वर्गांनी कलेक्टर साहेबांना निवेदन दिले तो त्यांचा अधिकार आहे. परंतु मी सुजाण नागरिक म्हणून नागरिकांचा अधिकार सुद्धा काही असतो म्हणून मी CEO साहेबांची बाजूच नाही तर जी सर्वसाधारण माणसाच्या भावना असतात त्या मांडतो. ज्यावेळेसपासून CEO साहेब आले त्यावेळेसपासून वाशिम जिल्ह्यामधील सर्वसाधारण जनतेला एक भावना निर्माण झाल्या की कुठला तरी कर्तव्यदक्ष अधिकारी आपल्या तक्रारी निवारण करण्यासाठी आला आहे. मी सुरुवातीला ज्यावेळेस CEO साहेब वाशिम जिल्ह्याला रुजू झाले त्यावेळेस मी माझी तक्रार घेऊन पिंपरी अवगण येथील भ्रष्टाचार प्रकरणातली ज्यावेळेस त्यांच्या कॅबिनमध्ये गेलो त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं, ठीक आहे, आपल्या प्रकरणामध्ये मी स्वतः लक्ष देतो आणि आपलं प्रकरण निकाली काढतो. त्यावेळेस CEO साहेबांनी सांगितलं, तुमची एकट्याचीच तक्रार नाही, अजून लोकांच्या तक्रारी असतात, त्या तक्रारी मी जनता दरबार घेऊन निकाली काढणार आहोत की जेणेकरून ज्यावेळेस मी तुमची तक्रार निकाली काढायला निघेल त्यावेळेस तो कर्मचारी सुद्धा दुसऱ्या कामामध्ये नसला पाहिजे, तो सुद्धा माझ्या समोर हजर असला पाहिजे. म्हणून माझ्या तक्रारीपासूनच CEO साहेब वाघमारे साहेब यांनी जनता दरबार हे CEO साहेबांचा वाशिम जिल्ह्यामध्ये आणला आणि यापूर्वी कुठल्याही CEOनी अशा पद्धतीचा जनता दरबार ठेवला नव्हता. आणि CEO साहेबांनी जनता दरबार ठेवल्याच्या नंतर ज्या वर्षानुवर्ष प्रलंबित ज्या तक्रारी होत्या त्या तक्रारी निकाली निघून राहिल्या आणि जे लोक त्या प्रकरणामध्ये गुंफलेले होते त्या लोकांना सुद्धा समोर येऊन जबाब द्यायचं काम पडून राहिलं. त्यावेळेसपासून ह्या लोकांवर मला असं वाटतं की एक कर्मचाऱ्यावर एक दबाव आला आणि ते प्रकरण कसं निकाली काढायचे याच्यासाठी सुद्धा समोरासमोर मुलाखती होऊन राहिल्या. म्हणून माझं एक म्हणणं आहे की ह्या अगोदर जे CEO साहेब होते, सुमना पंत मॅडम होत्या, त्यावेळेस अशा पद्धतीचा दरबार नव्हता. कारण कॅबिनमध्ये जायचं असलं तर एक चिठ्ठी लिहून द्यायची होती आणि त्या चिठ्ठीला परवानगी मिळाली तर आज जायचं. सर, यांच्या समर्थनार्थ वाशिम जिल्ह्यातील जे कर्तव्यदक्ष नागरिक आहेत दिलीपजी अवगण यांनी सर्व जनतेला आवाहन केलेलं आहे स्वाक्षरी अभियानामध्ये सामील होण्याचं. त्यांच्याकडून त्यांचा ते नंबर वगैरे आपण जाणून घेऊया. सर, तुम्ही जे जनतेला आवाहन केलं आहे तर तुमचा नंबर सांगा, म्हणजे जनतेला कसं ते सोयीस्कर होईल. वाशिम जिल्ह्यातील सर्व तक्रारदारांना किंवा सुजाण नागरिकांना मी आवाहन करतो, ज्या ज्या लोकांनी आतापर्यंत आपल्या भ्रष्टाचाराबद्दलच्या तक्रारी असू द्या किंवा आपल्या अनेक समस्याबद्दलच्या तक्रारी असतील तर CEO साहेबांच्या स्वाक्षरी अभियानामध्ये सामील होण्यासाठी माझा मोबाईल नंबर आणि आपण केलेल्या तक्रारीचा थोडक्यात अनुवाद माझ्या या WhatsApp नंबरवर सेंड करावा आणि प्रत्यक्षात कॉल करून जरी आपण सामील झाला तरी चालेल. तरी त्या कॉन्टॅक्टसाठी माझा मोबाईल नंबर आहे 98 500 12 787. पुन्हा एकदा आहे का? 98 500 12787. हा माझा मोबाईल नंबर आहे. CEO साहेबांच्या स्मरणार्थ कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याच्या बाजूने उभे राहण्यासाठी आपण सर्वांना माझं आव्हान आहे. या कर्मचाऱ्यांना कामाचा दबाव वाढल्यामुळे आपण अशा कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे. म्हणून सगळ्यांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट साधावा आणि स्वाक्षरी मोहीममध्ये सामील व्हावं. ज्या दिवशी आपल्याला स्वाक्षरी मोहीम राबवायची त्या दिवशी मी पुन्हा एकदा आपल्या समोर येईल आणि आव्हान देईल. एवढं बोलून आपण या वाहिनीचे सुद्धा पुन्हा आभार मानतो की जनतेचा आवाज खरोखर जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण जो आलात सर, त्याबद्दल मी आपले सुद्धा आभार मानतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद आपण दिलेल्या सर्व माहितीबद्दल. मंगरुळपीर जिल्हा वाशिम जनता न्यूज.